नमस्ते, दीपाली माझ्या टेस्ट ऑफ होम या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आम्ही निघाले 10 दिवसाच्या ट्रिपवर पुणे टू बुद्धगया बाय रोड विथ सफारी विथ फॅमिली. तर 4 वाजता निघणार होतो बट थोडासा लेट झाला. आता वाजले ते सकाळचे 5:30 आणि बघूयात आता किती टाईम लागतोय. जे आम्ही फिरत जाणार आहोत. तर आम्ही जाणार आहोत समृद्धी महामार्गावरून. लास्ट टाइम आम्ही नागपूरला गेलो होतो लास्ट इयर सेम डे, पण आम्ही अहमदनगर मार्गे गेलो होतो. तर आज आम्ही नाशिक मार्गे जाणार आहोत कारण थोडासा रस्ता अहमदनगरचा जो आहे तो थोडासा संभाजीनगरवरून पुढे जो रस्ता आहे तो छोटा आहे आणि तो जरा खराब रस्ता आहे. त्यामुळे आजचा जो मार्ग आहे आम्ही पुणे टू नाशिक आणि नाशिक टू पुढं असा लागणार आहे. वाघोलीतून निघालोय आपण आणि आता फर्स्ट म्हणजे टाकी फुल करायची आहे. बघूयात आपण कितीला टाकी फुल होती आणि किती वेळा आपल्याला टाकी फुल करावी लागते. किती झालं टोटल? 60 लिटर डिझेल आपण टाकलेले, टाकी फुल केलेली आहे. आणि किती झालं? 5.5 हजारामध्ये 60 लिटर डिझेल. आता बघूया, टाकी फुल केली आहे. आता आपल्याला परत कुठे फुल करावी लागेल टाकी. आता निघाले आपण वाघोलीवरून. होते तुम्हाला पूर्ण तयारीने आलेलो आहे कारण समृद्धी महामार्ग वरती लास्ट टाइम आम्ही जेव्हा गेलो होतो त्यावेळेस हार्डली 1 किंवा 2च पेट्रोल पंप होतं, पण ते पण डेव्हलप नव्हतं. आणि तिथे एक छोटीशी जी टपरी टाईप होती तिथं फक्त चहा आणि वडापाव आणि चिप्स वगैरे असंच भेटलं होतं. त्यामुळे आम्ही मागच्या वेळेस आम्ही जेवण घेऊनच गेलो होतो. तर ह्याच्यामध्ये दाखवते मी, हे वांग आहे, भरलेलं वांग. त्याच्यामध्ये आम्ही चपाती आणि थालीपीठ घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये मठरी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी आहे, गोड लोणचं आहे, मोर आवळा आहे. ह्याच्यामध्ये खालच्या डब्यामध्ये बटाट्याची भाजी आहे आणि छोटे प्लेट्स आणि मोठे प्लेट्स आणि आपलं जे नॉर्मल आपलं जे स्नॅक्स राहतं, चकली वगैरे, शेव वगैरे, ते सुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर जाताना तुम्ही ती काळजी घ्या. पहिली गोष्ट म्हणजे की तुमचं फूड तुमच्यासोबत असून द्या कारण एकदम सरळ तो एकदम स्ट्रेट रस्ता आहे आणि तिथं अजून जास्त एवढी काही डेव्हलपमेंट नाही आहे खाण्यासाठीची. त्यामुळे आपण आपलं फूड हे आपल्यासोबतच तुम्ही तुमचं कॅरी करा. आता आपण आळ्या फाट्याच्या इथे आलोय कामतमध्ये. पप्पा व्यायाम करतात. कामातमध्ये थोडंसं फ्रेश होऊयात, वॉशरूमला वगैरे जाऊन चहा वगैरे मस्त घेऊयात. गाडी चालू. इथे कामतवाल्यांनी बोर्ड लिहिलं आहे, बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास फक्त मनाई आहे, यांचंच घेणं कंपल्सरी आहे यांना. ठीक आहे, पण तसं पण आपण डब्बा वगैरे सगळा घेऊन आलेलो आहे. तुम्हाला दाखवायलाच मी काय काय बनवलं आहे, रात्री काय काय तयारी केली आहे. आणि आपण नाशिककडचा रस्ता जो आहे त्या रस्त्याने आलोत आणि ऑलमोस्ट आपला समृद्धी महामार्गाला आपण सुरुवात करतोय. टोल आहे पहिला, टोल आहे पहिला. आता पुढच्या 6 तास समृद्धी महामार्ग सरळ एकदम रस्ता. चालू झाला आहे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गावर येण्याच्या आधी थोडीशी तयारी करावी लागेल.
बरेचसे आहेत तिथं, म्हणजे रस्त्याला सुद्धा ते टायर फुटलेल्याचे वन आहेत. जे कोण गाडी चालवणार असेल त्यांनी काहीतरी तोंडामध्ये आपलं काहीतरी खात सगळं गाडी चालवा, म्हणजे जेणेकरून झोप येणार नाही. गाणे प्ले करा गाडीमध्ये जेणेकरून झोप येणार नाही, कारण आजूबाजूला जास्त गाड्या नसल्यामुळे सुद्धा खूप झोप येते या समृद्धी महामार्गावर. हा आमचा सेकंड टाइम आहे. सेम डे लास्ट इयर 21 डिसेंबर. नाशिक मार्गे आम्ही समृद्धी महामार्गाला लवकर आलो. लास्ट टाइम देखील आम्ही सेम टायमाला निघालो होतो 5:30 वाजता, पण आम्ही अहमदनगर नंतर संभाजीनगर मार्गे आलो होतो, तर आम्हाला 12 वाजलेले समृद्धी मार्ग स्टार्ट करायला. बट आता ऑलमोस्ट 10:45 वाजलेले, तर आम्ही लवकर पोहोचलो. नाशिकच्या कडचे जे रस्ते आहेत ते चांगले आहेत. इथे आम्ही आता एक बोर्ड लिहिला होता फूड प्लाझा म्हणून आम्ही आतमध्ये आलो. तर हे ॲक्च्युली अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर इथं बघू शकता, इथं काहीच नाही आहे, फक्त हे वॉशरूम आहे. पण वॉशरूम पण क्लीन नव्हतं इथे, फक्त एकच वॉशरूम ओके होतं, बट ऑप्शन नसल्यामुळं आपल्याला थांबावं लागलं इथे. आणि वॉशरूमला म्हणजे फ्लश वगैरे काहीच नव्हतं. हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, सगळं मला दिसतं इथे. त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही पुढे पेट्रोल पंपावर थांबू शकता इथे थांबण्यापेक्षा. जर तुम्ही आत्ता या सीझनला जर तुम्ही येत असाल आत्ताच्या ह्याला, तर बेटर आहे की तुम्ही इथं नका थांबू, तुम्ही पेट्रोल पंपावरती थांबा, तिथे तुम्हाला वॉशरूम वगैरे क्लीन भेटेल, कारण इथे काहीच सोय नाही आहे एवढी. हे पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पूर्ण त्याचं काम चालू आहे, त्याला टाईम लागेल काम व्हायला. आपण 9:30 वाजता समृद्धी महामार्ग चालू केला होता. आता ऑलमोस्ट 3:30 वाजले. अजून 1 तास लागेल आपल्याला समृद्धी मार्ग सोडून नागपूर सिटी आहे. तर आपण नागपूर सिटीमध्ये नाही जाणार आहोत, आपण नागपूरपासून बाहेर पण जाणार आहोत डायरेक्ट जबलपूरला. मी मगाशी सुद्धा
व्यवस्थित आलोय. आणि हा जो सनसेट आहे हा तुम्हाला दिसत असेल, इतका सुंदर दिसतोय हा. बाय बाय समृद्धी महामार्ग. आता आपण पुढे जाणार आहोत. पुढचा जो प्रवास आहे आपण आता इथून डायरेक्ट आपण जबलपूरसाठी निघतोय. जबलपूरला जायला किती वेळ लागतोय आता बघूयात. नागपूर टू जबलपूर आम्ही डिस्टन्स चेक केला होता, तो 264 होता. आणि नेव्हिगेशनवरती तर आम्हाला रात्री 10चा टायमिंग दाखवत आहे. बट लेट्स सी, बघूयात आपण किती वेळ लागतोय किती वेळ नाही. 2 रस्ते दाखवते, एक नागपूर आणि जबलपूर. तर आपण जबलपूरला चाललो, आपण जबलपूरच्या रस्त्याला पुढे चालतोय. तर नागपूरला जर तुम्ही कधी आलात तर 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे नागपूरमध्ये जे पोहे आणि त्याचे तर्री पोहे जे भेटतात ते नक्की ट्राय करा. जबलपूर सरळ दाखवतोय, तर ते तर्री पोहे नक्की ट्राय करा. आणि नागपूरची संत्री म्हणजे आपल्या इथली संत्री आणि नागपूरची संत्रीमध्ये भरपूर फरक आहे. त्यामुळे नागपूरला जर आले तर तर्री पोहे नक्की खा आणि संत्री आणायला घ्यायला विसरू नका, कारण त्या टेस्टमध्ये आणि आपल्या इथल्या टेस्टमध्ये खूप फरक आहे. आता आपण निघालो जबलपूरला, तर बघूयात आपण जबलपूरला आपल्याला किती वेळ लागतो. 264 किलोमीटर आहे जबलपूर, नागपूर ते जबलपूर. पण आता पेट्रोल पंपावर आलोय डिझेल भरायला. गाडी आपली रिझर्वला आली आहे. टोटल आपण 800 किलोमीटर झालेले आहेत. आपण जे डिझेल आहे ते भरलं होतं आपल्या पुण्यामध्ये वाघोलीमध्ये, आणि त्याच्यानंतर 800 किलोमीटर झाल्यानंतर गाडी रिझर्वला आली. आणि आता इथं रेट आहे डिझेलचा 94.66. नाही, इथे रेट आहे 90.98. आपल्या इथं 90 होतं ना. आपल्या इथं 90 होतं पुण्यामध्ये. 98 पैसे, 1 रुपयाने महाग येते. आता आम्ही इथं हॉटेल शोधतोय. अजून जबलपूरला वगैरे काय गेलेलो नाही, जबलपूरमध्ये पोचलेलो नाही आपण. पण नागपूर आणि जबलपूरचा जो मिडलचा जो रस्ता आहे त्या हायवेलाच आहे. सकाळपासून 5:30 वाजल्यापासून गाडी चालवत असल्यामुळे आता ते आजचं जे आहे गाडी चालवण्याचं कॅपॅसिटी ती खूप झाली. 800 म्हणजे खूप झालं वन डेला. त्यामुळे बघूयात आता आपण हॉटेल कितीला कसं काय भेटतंय ते. 6:30 वाजता तर किती अंधार पडलाय थंडीमुळे. काय पण असेल. आणि स्ट्रीट लाईट नाही आहेत. आणि आम्ही हॉटेल शोधतोय पण आम्हाला एक हॉटेल पण भेटत नाही. 5 किलोमीटरवरती मोदी गेट आहे. माहिती नाही त्या मोदी गेटला काय आहे, आता गेल्याशिवाय कळणार नाही. गाडीच्या तर आपल्या पोट भरलेलं आहे. गाडीला काय आता उद्यापर्यंत भूक लागायची नाही. फायनली आम्हाला बड्या मुश्किल एक रिसॉर्ट भेटले स्टेसाठी. इथं लांबपर्यंत कुठलंच नव्हतं. रूम्स बघितलेले आहेत, रूम आहे ठीकठाक आहे, नाही म्हणण्यापेक्षा बेटर आहे, कारण ऑप्शन नाही आहे दुसरा. तर रेट थोडासा जास्त सांगितलं आहे त्यांनी, बट ठीक आहे, बघूयात आता काय कमी करतात ते. कारण एक रात्र तर काढायची, उद्या निघायचं आहे. तर हे रिसॉर्ट म्हणजे स्विमिंग पूल आपलं जे आपले राईड्स असतात ना वॉटर पार्कच्या त्या टाईपमध्ये आहे. रूम्स आहेत ठीकठाक आहेत म्हणजे, बट आता ऑप्शन नाही आहे, कारण सकाळी 5:30 वाजल्यापासून गाडी चालवत होते, तर त्यांना रेस्टची खूप गरज आहे. तर आजची रात्र आपण इथं स्टे करणार आहोत.